मित्रांनो, कोकणात प्रवास करताना एक गोष्ट लक्षात आली आहे. इथला रस्ता इतका सुंदर आहे की कधी कधी वाटतं पण बाईक चालवत नाही तर एखाद्या सिनेमात हिरोची एंट्री चालू आहे. पण फरक एवढाच की सिनेमात हिरोच्या मागे म्युझिक वाजतं आणि माझ्या मागे ट्रकचा हॉर्न, तर कधी मित्रांचा फोन वाजतो. आता समोर दिसणारे डोंगर, नारळाची झाडं आणि समुद्राचा निळशार रंग, हे सगळं बघून मन अगदी फ्रेश होतं. आणि खरं सांगायचं तर कोकणात GPS ची गरज कमी आणि निसर्गाची मजा जास्त असते. कारण जिथे नजर जाईल तिथे फोटो काढावासा वाटतो. आता पुढे अजून बराच प्रवास बाकी आहे, पण कोकणात एक नियम आहे, डेस्टिनेशनपेक्षा रस्ताच जास्त सुंदर असतो. गाडीचा स्पीड वाढवूया आणि कॅमेऱ्याची बॅटरी सांभाळूया आणि पुढच्या भन्नाट दृश्याच्या शोधात निघूया. कारण कोकण कोस्टर राईड अजून रंगात येणार आहे. सध्या मी कोकण कोस्टल राईडवर आहे आणि या सुंदर बीचवर थोडासा ब्रेक घेतला आहे. कारण काय तर माझी बाईक म्हणाली, भाऊ इतकं सुंदर दृश्य आहे तर 2 मिनिटात थांबूया. समोर बघा, समुद्र अगदी शांत आहे, पण माझ्या पोटात मात्र लाटा जोरात उठत आहे. कारण सकाळपासून फक्त चहा आणि प्रवासच सुरू आहे. कोकणात एक गोष्ट भारी आहे, तुम्ही कुठल्याही वळणावर थांबा, समोर एकदम पोस्टकार्ड सारखं दृश्य तयार असतं आणि मग आपण म्हणतो फक्त एक फोटो काढतो. पण फोटो काढता काढता अर्धा तास निघून जातो. आता थोड्याच वेळात पुन्हा आपण कोकण कोस्टल रोडवर निघणार आहोत. पुढे काय दृश्य भेटेल, कोणता बीच दिसेल, कोणता डोंगर हात हलवेल आणि कुठे पुन्हा चहाचा मोह होईल, काही सांगता येत नाही. मित्रांनो, अजूनही मी याच बीचवर आहे. खरं तर 5 मिनिटासाठी थांबलो होतो, पण या समुद्राने मला VIP पाहुण्यासारखं बसवून ठेवलंय. समोरच्या लाटा सारख्या येत आहेत आणि मला एकच प्रश्न विचारत आहेत, भाऊ कधी निघणार? मी पण त्यांना म्हणालो, थोडं थांबा, आधी ब्लॉग पूर्ण करू दे. इथला वारा इतका मस्त आहे की हेल्मेट काढल्यावर केसांची अशी स्टाईल झाली की मी स्वतःलाच ओळखू शकत नाही. आणि हे समुद्राचं पाणी बघा, दुरून खूप शांत दिसतंय. आता मी इथून निघायचा प्रयत्न करतोय, पण प्रत्येक वेळी उठलो की नवीन फोटो काढायची इच्छा होती. असं वाटतंय की बीच म्हणतोय, भाऊ अजून 2 मिनिटं थांब, आणि ती 2 मिनिटं अर्ध्या तासात बदलते. चला मित्रांनो, अजून थोडा वेळ या सुंदर नजाऱ्याचा आनंद घेऊया. कारण कोकणात घाई करणं म्हणजे गरम वडापाव फुकून न खाता थेट तोंडात टाकण्यासारखं आहे. आता मला शंका यायला लागली आहे की मी राईडला आलोय की बीचवर मुक्काम आला. समुद्राच्या लाटा इतक्या वेळ येऊन गेल्या की आता त्या मला ओळखायला लागल्या आहेत. पहिली लाट आली आणि म्हणाली, नमस्कार भाऊ. दुसरी आली, ती म्हणाली, अजून इथंच का?
आणि तिसरी तर सरळ म्हणाली, भाऊ रूम बुक करू का तुमच्यासाठी? खरं सांगू का मित्रांनो, कोकणात बीचवर बसल्यावर वेळ कसा जातो हे कळतच नाही. मी ठरवलं होतं 5 मिनिटं थांबायचं, पण आता सूर्य मावळतीच्या तयारी करतोय आणि मी अजूनही निघतो असंच म्हणतो. आणि बाईक तिकडे पार्किंगमध्ये उभी आहे. ती पण मनात म्हणत असेल, मालक राईडला आलो होतो की समुद्र मोजायला. पण एक गोष्ट मान्य करावी लागेल, कोकणातील प्रत्येक बीचची स्वतःची वेगळीच मजा आहे. इथं बसलं की शहराचा गोंगाट विसरून जातो, टेन्शन विसरून जातो आणि फक्त समुद्राचा आवाज कानात राहतो. चला मित्रांनो, अजून थोडा वेळ आणि निसर्गाचा आनंद घेऊया, कारण राईड तर पुढेही होईल, पण हा क्षण पुन्हा असाच मिळेल याची खात्री नाही. चला मित्रांनो, अखेर तो ऐतिहासिक क्षण आला आहे. इतका वेळ बीचवर बसून समुद्राच्या लाटांशी गप्पा मारल्यानंतर आता पुन्हा कोकण कोस्टल राईडला सुरुवात करतोय. बीच सोडताना थोडंसं वाईट वाटतंय, कारण समुद्र आणि माझी मैत्री आता चांगलीच जमली होती. पण रायडरचं जीवन म्हणजे काय? जिथं थांबायचं तिथं थोडा वेळ थांबायचं आणि मग पुन्हा नवीन रस्त्याच्या शोधात निघायचं. आता समोर कोकणचा सुंदर रस्ता, दोन्ही बाजूला हिरवीगार झाडं आणि मध्ये आपली बाईक. एकदम चित्रपटाचा सीन वाटतोय. फरक फक्त एवढाच आहे की चित्रपटात हिरोच्या मागे कॅमेरा फिरतो आणि माझ्या मागे धूळ आणि कधी कधी एखादा ट्रक फिरतो. मित्रांनो, कोकण कोस्टल राईडची खरी मजा आता सुरू होते. कुठे डोंगर भेटतील, कुठे समुद्राची झलक दिसेल, कुठे एखादा भन्नाट वळण. याचा काही नियम नाही, म्हणून सीट बेल्ट नाही पण हेल्मेट घट्ट बांधा आणि माझ्यासोबत या कोकणच्या अप्रतिम रस्त्यावर पुढच्या प्रवासासाठी तयार व्हा. चला तर मित्रांनो, इंजिनचा आवाज वाढवूया, स्पीड वाढवूया आणि निघूया कोकण कोस्टल राईडच्या पुढच्या भन्नाट अध्यायाकडे. आता गाडी पुन्हा रस्त्यावर आली आहे आणि खरं सांगू का, कोकणातला रस्ता बघितला की एक्सिलेटर आपोआप फिरायला लागतं. आता मी या सुंदर कोस्टल रोडवरून जातोय आणि प्रत्येक वळणावर नवीन दृश्य भेटतंय. एका वळणावर समुद्र दिसतो, दुसऱ्या वळणावर डोंगर दिसतो आणि तिसऱ्या वळणावर अचानक एखादी गाय आरामात रोडच्या मधोमध उभी असते. मित्रांनो, कोकणात प्रवास करताना एक गोष्ट लक्षात आली, इथे किलोमीटर कमी आणि आठवणी जास्त जमा होतात. प्रत्येक रस्ता काहीतरी नवीन दाखवतोय आणि माझी बाईक पण खुश दिसते, कारण बीचवर इतका वेळ उभा राहिल्यानंतर तिलाही वाटलं असेल, मालक आता तरी निघूया. समोरचा रस्ता अगदी लांबपर्यंत पसरलाय आणि असं वाटतंय की हा रस्ता म्हणतोय, हे बघ अजून खूप काही दाखवायचं बाकी आहे. चला तर मित्रांनो, प्रवास चालू आहे, गाडी चालू आहे आणि कोकण अजून त्याची जादू दाखवत आहे. मित्रांनो, राईड आता मस्त रंगात आली आहे. समोरचा रस्ता इतका सुंदर दिसतोय की कधी कधी वाटतं गाडी थांबावी आणि फक्त बघत बसावं. पण मग लगेच आठवतं, ब्लॉग पण बनवायचा आहे ना आणि पुढेही जायचं आहे. आता या कोकणच्या रस्त्यावर एक वेगळीच मजा आहे. इथे सिग्नल नाहीत, ट्रॅफिकचा गोंधळ नाही, फक्त निसर्ग आणि आपण. आणि मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही पण अनुभवली असेल, कोकणात फिरताना पोटाला वेळेचं काही भान राहत नाही, पण एखाद्या हॉटेलचा बोर्ड दिसला की अचानक पोट म्हणतं, मालक मला आठवतं शेवटचं जेवण खूप वेळापूर्वी झालं होतं. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवाई अशी दिसते
की जणू निसर्गाने स्वतःलाच वॉलपेपर लावला आहे. आणि हा गार वारा हेल्मेटच्या आत येऊन इतका फ्रेश करतोय की थकवा कुठे गायब झाला कळतच नाही. खरं तर कोकण कोस्टल राईड म्हणजे फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं नाही. ही प्रत्येक वळणावर नवीन गोष्ट भेटण्याची मजा आहे. समोर अजून रस्ता आहे, बाईकमध्ये अजून दम आहे आणि माझ्या कॅमेऱ्यात अजून मेमरी आहे. म्हणून प्रवास सुरू ठेवूया, कारण कोकण अजून म्हणतंय थांब भाऊ, अजून बेस्ट सीन पुढे आहे. समोरचा रस्ता बघा, एकदम लांबवर पसरलेला आणि मी पण पूर्ण जोशात निघलो आहे. फक्त एकच प्रॉब्लेम आहे, रस्त्यापेक्षा मी जास्त वेळ दृश्यांकडे बघतो. कोकणात एक नियम आहे मित्रांनो, इथे प्रत्येक 2 किलोमीटरला मन म्हणतं भाऊ गाडी थांबव, फोटो काढतो. आणि प्रत्येक वेळी मी स्वतःला समजावतोय नाही आता थांबायचं नाही. पण पुढच्याच वळणावर पुन्हा गाडी स्लो होते. आता हा रस्ता बघून मला वाटतंय की बाईकही खुश झाली आहे, कारण शहरात बिचारी ब्रेक मारून मारून थकते आणि इथे आली की म्हणते आज तर मोकळा श्वास घेते. मित्रांनो, कोकण कोस्टल राईडची एक भारी गोष्ट आहे. इथे डेस्टिनेशन महत्त्वाचं नाही, तर प्रवासच मुख्य हिरो असतो. प्रत्येक वळण नवीन, प्रत्येक दृश्य नवीन आणि प्रत्येक क्षण आठवणीत राहणार. आता सूर्य पण हळूहळू आपला प्रकाश बदलतो, वारा अजून थंड होतोय आणि राईड अजून सुंदर होत चालली. कोकणच्या अफलातून प्रवासात आणखी पुढे जाऊया, कारण अजून प्रवास बाकी आहे आणि अजून खूप गोष्टी कॅमेऱ्यात कैद करायच्या आहेत. मित्रांनो, आता आलोय आपल्या राईडमधल्या सर्वात महत्त्वाच्या ठिकाणी. नाही, हा काही पर्यटन स्थळ नाही, हा आहे आपल्या बाईकचा आवडतीचा स्पॉट, पेट्रोल पंप. कारण आपल्याला भूक लागली की आपण वडापाव खातो, पण बाईकला भूक लागली की ती सरळ पेट्रोल मागते. आता माझी बाईक इतका वेळ कोकण कोस्टल राईडवर धावत होती की ती बहुतेक म्हणत असेल, मालक समुद्र बघितला, डोंगर बघितले, आता जरा पेट्रोल पण दाखव. आणि पेट्रोलची प्राइस बघून माझ्या चेहऱ्यावरचं हसू थोडं कमी झालं, पण काय करणार, राईडची मजा पेट्रोलपेक्षा मोठी असते. आता बाईकची टाकी फुल होत आहे आणि माझं पाकिट हलकं होत आहे. हा एक असा व्यवहार आहे ज्यामध्ये बाईक खुश होते आणि मालक विचारत पडतो. चला मित्रांनो, बाईकचं पोट फुल भरलं आहे. आता पुन्हा इंजिन गरजणार, रस्ता धावणार आणि आपली कोकण कोस्टल राईड पुन्हा जोमात सुरू होणार. चला, पेट्रोल भरलं, आता आठवणी भरायच्या आहेत. आता मी ज्या रस्त्यावरून जातोय ना, तो इतका सुंदर आहे की गुगल मॅप सुद्धा म्हणत असेल, भाऊ रस्ता बघ, स्क्रीन नाही. एक गोष्ट मात्र खरी, कोकणात फिरताना वेळ कसा जातो हे कळतच नाही. सकाळी निघलो आणि वाटलं होतं थोडंसं फिरून येतो. आता संध्याकाळ जवळ आली तरी मन म्हणतंय आणखी थोडं पुढं जाऊया. आणि मित्रांनो, रायडरचं मन पण भारी असतं. पेट्रोल अर्ध झालं तरी चालतं, पण एखादं सुंदर दृश्य चुकलं तर मात्र रात्रभर वाईट वाटतं. समोरचा रस्ता शांत आहे, वारा थंड आहे आणि हेल्मेटच्या आत मी स्वतःशीच बोलतोय. जर कोणी ऐकलं तर म्हणेल हा व्लॉगर आहे की FM रेडिओ. पण काय आहे ना, अशा रस्त्यावर एकटं फिरताना निसर्गच तुमचा साथीदार बनतो. कधी समुद्र सोबत धावतो, कधी झाडं स्वागत करतात
आणि कधी एखादं वादळ अचानक भन्नाट दृश्य दाखवून जातं. आता इतका वेळ रस्त्यावर आहे की बाईकचं इंजिन म्हणत असेल, मालक आज काय घरी जायचं नाही का? पण कोकणचा रस्ता बघितला की हात आपोआप एक्सिलेटर फिरवायला लागतो. समोर हिरवागार निसर्ग, दूर डोंगर आणि मधून मधून समुद्राची झलक, एकदम डोळ्यांना मेजवानी. आता मी ज्या वळणावर चाललोय ना, तिथं एवढं भारी दृश्य होतं की गाडी थांबवायची इच्छा झाली. पण लगेच स्वतःलाच म्हणलं, अरे भाऊ, प्रत्येक वळणावर थांबशील तर पुढच्या गावाला उद्या पोचशील. मित्रांनो, राईड करताना एक गोष्ट लक्षात आली, कोकणात रस्ता संपत नाही आणि फोटो काढायची हौस कमी होत नाही. मोबाईलमध्ये फोटो, कॅमेऱ्यात व्हिडिओ आणि डोक्यात आठवणी, सगळंच फुल स्टोरेज झालंय. आता पुढचा रस्ता पुन्हा मला खुणावतोय, जणू म्हणतोय, हे मालका, अजून भारी नजारे पुढं ठेवलेत. चला मित्रांनो, हेल्मेट घट्ट, हात हँडलवर घट्ट आणि नजर समोरच्या रस्त्यावर, कारण कोकण कोस्टल राईडमध्ये पुढचं वळण काय दाखवेल याचा काही भरोसा नाही. Full video available on YouTube.